आज आपण इथे मस्त असं मसाल्यामधले इथे खारं वांग बनवणार आहोत। मस्त असं चमचमीत मसाल्यातलं खारं वांग कसं बनवायचं, इथे मी काय काय मसाला घेतलेला आहे, कसा घेतलेला आहे ते आपण इथे लगेच बघूया। आणि चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण इथे खारं वांग बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी पावशर वांगी घेतलेली अशी। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले, अर्धी वाटी इथे खोबरं तेलामध्ये भाजून घेतलेले, खसखस घेतलेली 1 चमचा भरून ती पण भाजून घेतली, तीळ घेतलेले इथे 1.5 चमचा ते पण तीळ भाजून घेतलेले, अर्धा चमचा इथे धणे घेतलेले, अर्धा चमचा जिरे घेतलेले, आलं घेतलेले, इथे लसूण घेतलेले अर्धी कुडी, 1 मोठा कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे, इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। खारं वांग बनवण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेले। आता सर्व मसाला आपण मिक्सरला इथे मी बारीक फिरवून घेणार आहे। हे बघा इथे मसाला आपला मिक्सरला छान मस्त असा बारीक करून घेतलेला आहे। इथे वांग्याचं असं आहे ना देठ आहे नाही, हे कट करून घ्यायचं आहे आपण। इथे चेक करायचे, किडके वगैरे निघतात बऱ्याच वेळा वांगी। काट्याचा जो भाग असतो ना तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि इथे अजून कट करायचं आहे। हे बघा आता सर्व वांगी मी अशी चेक करून कट करून घेणार आहे आणि त्याचं असं हे कढईचे जे काटे असतात ना ते पण काढून टाकणार आहे। सर्व वांगी अशी छान पांढरी शुभ्र निघाली आतनं। तर सर्व वांगी चिरून झाल्यानंतर इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये इथे भिजत ठेवलेली आहे। अशी मिठाच्या पाण्यात वांगी भिजवली ना की ती काळी पडत नाही, आहे अशीच राहतात। म्हणून चिरली की मिठाच्या पाण्यात इथे छान भिजत टाकायची। वांगीचा असा प्रकार आहे की चिरले ना की लगेच काळे पडतात, म्हणून आपण हे चिरून झाले हे बघा की लगेच मिठाच्या पाण्यात इथे मसाला भरेपर्यंत भिजत टाकायची। म्हणजे 2-3 मिनटं इथे मसाला भरेपर्यंत ठेवून घ्यायची आहे। आणि पूर्ण मसाला आहे ना हा याच्यामध्ये असा दाबून दाबून भरायचा। हे बघा इथे मी सर्व मसाला असा वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे, भरपूर असा प्रेस करून इथे भरून घेतलेला आहे। हे आपण कढई ठेवलेली, तेल टाकून घेऊया। इथे मी मोठे 2 चमचे भरून इथे तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झालं ना की याच्यामध्ये आहे ना थोडेसे इथे अर्धा चमचाच जिरे ॲड केलेले। इथे जिरे हलके फ्राय झाले की थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे। कढीपत्ता पण इथे थोडा फ्राय झाला की लगेच आपण इथे वांगे सोडून घेणार आहोत। सर्व वांगी इथे मी आता अशीच सोडून घेणार आहे। आधी आपण वांगी या तेलामध्ये आहे ना छान फ्राय करून घेणार आहोत। पूर्ण वांगी त्या तेलामध्ये आहे ना छान मिक्स करून घ्यायची आहे। पुरती वांगी ना मी ती छान मिक्स करून घेतलेली। 1-2 मिनटं आपण ह्या तेलामध्येच हे छान फ्राय करून घेणार आहोत। इथे ना थोडीशी वर खाली करून घ्यायची अशी। हे बघा ह्यात ही जे ब्राऊन झाले ना अशी आपण ह्या तेलामध्ये इथे ब्राऊन करून घ्यायचे। आता खालची साईड पण आपण चेंज करूया, फ्राय झालेली आहे। आता आपण इथे अजून 1-2 मिनटं आहे ना हे छान याच तेलामध्ये होऊन देणार आहे। छान अशी मिक्स करून घेतलेली, प्रत्येक वांग्याचा इथे कलर तुम्ही बघू शकता छान मस्त असा चेंज झालेला आहे। मी इथे एकदा अशी मिक्स करून घेतलेली होती। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, जो आपला उरलेला मसाला आहे ना तो पण याच्यामध्ये ॲड करायचा। जेवढा उरला असेल ना तो सर्व इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला ॲड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी पण इथे मी ॲड केलेलं आहे आणि इथे हा मसाला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला इथे मी तेलामध्ये का फ्राय केला नाही, कारण आपण ऑलरेडीच त्याला भाजून घेतलेला आहे सगळा मसाला तेलामध्ये। आता हे मी छान मिक्स करून घेते। हे बघा इथे छान मसाला सर्व आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आधी वांगी आपण तेलामध्ये छान फ्राय केली ना की पटकन शिजल्या पण जातात। आणि मेन म्हणजे आपण इथे खारं वांग बनवते, त्यासाठी आपण इथे वांग आधी तेलातच फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा इथे मस्त असा मसाला सर्व वांग्यांना इथे छान लागले गेलेला आहे।
आता मी इथे थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे. अर्धा ग्लास पाणी इथे मी अजून ॲड केलेलं आहे. आता हे छान मिक्स झालं ना की मी ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. एक छोटा चमचा भरून इथे गरम मसाला आणि इथे आपलं रोजचं जे मीठ असतं ना ते मीठ इथे मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे मी ब्लॅक सॉल्ट थोडं ॲड केलेलं आहे. तर आपण हे याच्यामध्ये आहे ना छान मिक्स करून घेऊया. नक्की मी ज्याप्रमाणे बनवते ना हे खारं वांगं तुम्ही नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतं. आता हे पटकन शिजेल, ह्याला काही वेळ लागत नाही. आता इथे मी झाकण ठेवते आणि गॅस मिडियम करते. एक 5 ते 10 मिनिटांनी आपण हे बघूया. हे बघा इथे मी चेक केलं आहे. आपलं इथे वांगं मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आपण जे तेलामध्ये फ्राय केलं होतं ना त्याच्यामुळे काय झालं, वांगं इथे पटकन शिजलं गेलेलं आहे. हे बघा मसाला पण तुम्ही इथे बघू शकता. इथे ना थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सावकाश मिक्स करायचं. वांगं इथे छान शिजले गेलेले तुटण्याची शक्यता असते, म्हणून इथे आपण सावकाश हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला पण इथे मस्त फ्राय झालेला आहे आणि वांग्यात जे आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं ते पण छान आटलं गेलेलं आहे. तुम्हाला जर हे माझं खारं वांग्याची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. ही जे आपण इथे खारं वांगं बनवलेलं आहे ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. आणि तुम्ही असं खारं वांगं नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी लागतं. भाकरीसोबत, मसाले भातासोबत खायला खूप छान लागतं. आपण जो वांग्यामध्ये मसाला भरलेला असतो तो पण ह्याच्यामध्ये छान फ्राय होतो. हे बघा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन ये ना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.